वृषभ व्यक्तींच्या राशीपत्रिकेमध्ये सध्या शनीचं भ्रमण हे 11व्या स्थानातून होत आहे आणि या 11व्या स्थानातून भ्रमण करत असलेल्या शनीची आपल्या राशीपत्रिकेतील प्रथम स्थानावर दृष्टी आहे. त्यामुळे साहजिकच येणाऱ्या या वर्षभरामध्ये वृषभ व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्याला आपलं मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचं आरोग्य हे जपावं लागणार आहे. येणाऱ्या या वर्षभरामध्ये आपण कोणत्याही गोष्टीचा अतिताण घेण्याचं टाळावं. कोणत्याही गोष्टीमध्ये अकारण मनस्ताप होणं, मानसिक ताणतणावाला सामोरं जावं लागणं, यासारख्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षभरामध्ये वृषभ व्यक्तींनी योग्य आहार-विहाराबरोबरच व्यायाम करणं देखील गरजेचं आहे. आपला आहार-विहार सांभाळून, थोडाफार व्यायाम करून आपलं मन कसं शांत राहील याच्यावर भर देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला येणाऱ्या वर्षभरामध्ये आपल्या व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये काही बदल करायचे असतील तर त्याकरिता आपल्याला विशेषतः मे 2026 पर्यंतचा कालखंड हा विशेष अनुकूल असणार आहे. दिनांक 1 जून 2026 रोजी गुरु परत कर्क राशीमध्ये जातोय आणि या कर्क राशीतील गुरुचं आपल्या पत्रिकेतील 3ऱ्या स्थानातून भ्रमण होणार आहे. त्यामुळे जून 2026 नंतरचा कालखंड हा आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रातील प्रगतीच्या दृष्टीने विशेष अनुकूल असाच असणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला एखादी नवी सुसंधी लाभेल आणि तुम्हाला आपल्या कामाची पोचपावती ही अनेक मार्गाने मिळणार आहे. नवीन वर्षभरामध्ये तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये काही अनुकूल बदल करणार आहात. तुमच्या नोकरी व्यवसायामध्ये काही बदल तुम्ही करण्यासाठी उत्सुक असणार आहात. व्यवसायाच्या ठिकाणी देखील तुम्हाला काही सकारात्मक योजना राबवता येणार आहेत. येणाऱ्या या वर्षभरामध्ये मात्र आपल्याला कोणत्याही प्रकारचे महत्वाचे निर्णय घेताना काळजी घ्यावी लागणार आहे. कोणत्याही प्रकारचे महत्वाचे निर्णय घेताना आपल्याला घाई गडबड करून चालणार नाही. याच बरोबरीनं तुम्हाला आगामी वर्षभरामध्ये तुमच्या मुलामुलींच्याकडे देखील विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. तुमच्या संततीच्या संदर्भात काही आरोग्याच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. तुमच्या संतती बरोबर पटणार नाही, मुलामुलींच्या बरोबर तुमचे वाद होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तुमच्या प्रिय व्यक्ती देखील तुमच्यापासून दूर जाण्याची शक्यता आहे. त्याबद्दल देखील आपण काळजी घेणं गरजेचं आहे. एकंदरीतच वृषभ व्यक्तींना आगामी वर्ष हे आर्थिक लाभाच्या दृष्टीने अनुकूल आहे. विशेषतः वर्षाचे पहिले 5 महिने जसं मे पर्यंतचा कालखंड आर्थिक लाभासाठी अनुकूल आहे, व्यवसाय नोकरीसाठी अनुकूल आहे. त्यानंतरचा देखील कालखंड आपल्याला कार्यक्षेत्रासाठी अनुकूल असाच असणार आहे. आपल्या मूळ ग्रहमानानुसार येणारं वर्ष हे आपल्याला कसं असणार, या वर्षभरामध्ये आपल्याला कोणती काळजी घ्यायला पाहिजे आणि आपण काय करताना कोणत्या गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे, हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला नक्की संपर्क साधू शकता.